कर्जत इथे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या वतीने महिलांच्या शिक्षण आणि सशक्तीकरणासाठी कन्याथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष उपस्थितीत कन्याथॉन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली। यामध्ये अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक, महिला यांनी देखील सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि स्त्रिया या आता चूल आणि मूल इतक्याच मर्यादित न राहता सर्व क्षेत्रात प्रगती करत आहेत। ज्या देशात महिलांचा सन्मान राखला जातो तो देश प्रगती करत असतो, असं स्वामी विवेकानंद म्हणायचे। आपल्या देशात स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे आणि कन्याथॉन या स्पर्धेमध्ये स्त्रियांचा सहभाग खूप आहे, याचा मला अभिमान आहे। तसंच स्पर्धेत होणारा पराजय हा कधीच शेवट नसतो, तो विजयाची नांदी असतो, असं सांगत महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि कन्याथॉनच्या माध्यमातून भविष्यात ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू घडतील याचा मला विश्वास आहे, असं मत आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी व्यक्त केलंय। दरवर्षीप्रमाणे आज विजयभूमी युनिव्हर्सिटी आणि आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कन्याथॉन मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होत असतं। आपण पाहताय की संपूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद या कन्याथॉन मॅरेथॉनला या ठिकाणी मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात युवती, युवक सारे जण सिनियर सिटीजन पासून या कन्याथॉन या स्पर्धेमध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे। मी आज या ठिकाणी 3 किलोमीटर या कन्याथॉन मध्ये भाग घेतलेला होता। खरं तर आपण पाहताय की राज्य सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं या दृष्टीने सातत्याने उचललेली पावले आपण पाहताय। याच माध्यमातून आजच्या युवती यांना शिक्षणाच्या माध्यमातून प्राधान्य मिळावं या दृष्टिकोनातून हा प्लॅटफॉर्म या कन्याथॉनच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। एक युवती शिक्षित झाली तर कुटुंब शिक्षित होत असतं आणि कुटुंब शिक्षित झालं तर समाज आणि देश हा शिक्षित होत असतो आणि या दृष्टिकोनातून कन्याथॉनला या ठिकाणी विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून संजयजी पटोडे आणि संपूर्ण त्यांची टीम यांनी सगळ्यांनीच आम्ही या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या कन्याथॉनला मॅरेथॉनला प्राधान्य दिलं जातं। 8 मार्च हा नेहमीप्रमाणे आपण महिला जागतिक दिन म्हणून साजरा करत असतो जगभरामध्ये आणि याच निमित्ताने माझे या ठिकाणी बास्केटबॉलचे आंतरराष्ट्रीय खेळाडू या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो। एमएलए सर ने बहुत अच्छा आयोजन किया है और मैं फर्स्ट टाइम आया हूँ, उन्होंने मुझे इनवाइटेड किया और यहाँ आके बहुत अच्छा लगा कि हमारे देश के नेता कैसे स्पोर्ट्स को और फिटनेस को बढ़ावा दे रहे हैं। और रात को मैं इनसे मिला, बोले मैं नहीं दौड़ पाऊंगा, लेकिन सुबह मेरे साथ ये 3 किलोमीटर तक दौड़ के वापस आए हैं। यही इंस्पिरेशन हमारे यूथ को चाहिए। हमारे नेता जब हमारे साथ दौड़ेंगे, हमारी महिलाएं देखेंगी कि हमारा नेता अगर रोड पे दौड़ रहा है तो हम सुरक्षित है, उन्हें कोई प्रॉब्लम नहीं है।